वेलकम टू YZ फायनान्स. चला क्वेश्चन नंबर 3 आपण चालू करूया वेळ न घालवता. आता बघा इथं तुम्ही क्वेश्चन नंबर 5B मध्ये बघू शकता. कॅल्क्युलेट मार्केट प्राइस ऑफ अ शेअर युझिंग वॉल्टर मॉडेल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. बघा तुम्हाला वॉल्टर मॉडेलचा फॉर्म्युला माहीत आहे की P0 इज इक्वल टू डी प्लस आर डिवायडेड बाय केई ब्रॅकेट ई मायनस डी डिवायडेड बाय केई. बरोबर. चला आपण आता वाचून घेऊया, गिवन लिहून घेऊया. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 10% दिलाय, म्हणजे आर इज इक्वल टू 10%. त्यालाच आपण 0.10 लिहू शकतो. मी गिवनमध्ये लिहिलंय, तुम्ही बघू शकता. पुढे काय दिलंय, कॅपिटलायझेशन रेट म्हणजे केई इज इक्वल टू 8% दिलाय, म्हणजे ऑर 0.08 तिथे लिहिलंय, तुम्ही बघू शकता. पर्सेंटेज तुम्हाला माहिती आहे कसं काढायचं, 8 डिवायडेड बाय 100 केलं की 0.08 येते. पुढे काय दिलंय, तर अर्निंग पर शेअर ₹5 ई इज इक्वल टू 5 दिलंय, आणि डिव्हिडंड पर शेअर म्हणजे DPS म्हणजे डी इज इक्वल टू ₹4 मी लिहिलेलं आहे गिवनमध्ये, तुम्ही ते बघू शकता. इथं मस्तपैकी वॉल्टर फॉर्म्युला टाकलेला आहे. P0 इज इक्वल टू डी प्लस आर डिवायडेड बाय के ई मायनस डी डिवायडेड बाय होल डिवायडेड बाय के. सगळं सॉल्व केलं आहे. 65.625 हे आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. थोडं आता दुसरं जे आहे 5 मार्काचे जे दिलेलं आहे जॉर्डन मॉडेलनुसार, ते थोडं चेंजेस आहे. आता तिथं मी म्हणजे वाचतो, तुम्ही गिवन लिहून घ्या. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू अ कंपनी डिटरमाइन द मार्केट प्राइस ऑफ अ शेअर युझिंग जॉर्डन मॉडेल. जॉर्डन मॉडेलनुसार सोडावं म्हणलेत. टोटल इन्व्हेस्टमेंट इन असेट 10 लाख रुपये दिलेलं आहे. 10 लाख रुपये हे आपलं कॅपिटल इम्प्लॉयड आहे, आपलं भांडवल आहे, म्हणजे आपलं इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 50,000. हो का, एन इज इक्वल टू 50,000 मी इथं लिहिलेलं आहे. एन इज इक्वल टू 50,000 इथं लिहिलेलं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट लिहिलं आहे. नंतर अर्निंग 2 लाख रुपये आहे, तर EPS 2 लाख डिवायडेड 50,000 ₹4 मी इथं काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. नंतर के इज इक्वल टू 16% दिलं आहे, 0.16. आणि डिव्हिडंड पे आउट रेशिओ 40% दिलेला आहे. तर आपलं रिटेन्शन रेशिओ म्हणजेच स्मॉल बी 60% आलं, हे मी तिथं लिहिलेलं आहे. चला आपण सॉल्व करून बघूया. P0 इज इक्वल टू E1 ब्रॅकेट 1 मायनस बी KE मायनस BR. आता बघा रिटर्न इन इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्मॉल आर क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही, तर आपण काढू. ते आपल्याला माहित आहे की अर्निंग किती आहे, 2 लाख, म्हणून मी इथं बघू शकता तुम्ही 2 लाख वर लिहिलेलं आहे. आणि डिवायडेड बाय 10 लाख म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट किती केलेलं आहे, आपलं कॅपिटल इम्प्लॉयड आपलं भांडवल किती आहे, त्याला इंटू 100 केलं तर 20%, म्हणजे आपला स्मॉल आर किती आलेला आहे, 20%. आणि मी इथं सगळं सॉल्विंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याचं स्क्रीनशॉट काढू शकता. गिवन लिहिलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे. मी इथं साईडला आर हे स्मॉल आर आहे 20%, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे 3 क्वेश्चन आपण मागच्या युनिव्हर्सिटीचे सोडवलेले आहेत. चला डन बाय बाय, सी यू.